तू एक काम कर, इथे बस बस बस. अरे पण काम बस, आपण जरा बोलूया. काय? मला सांग, काही प्रॉब्लेम झालाय? काही टेन्शन आहे का? हे बघ, काही असेल ना तर मला सांग, आपण बोलूया. काय झालंय? का तू हसतोयस का? तू करेक्ट जान्हवीचा नवरा शोभतोयस आता. म्हणजे जान्हवी कशी जगन्माता आहे तसा तू जगत पिता झालेला आहे. अरे काय श्री, माझा संसार सुरळीत सुरू झाला आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. सासू सुना मज्जा करतायत, सासऱ्यांना जसं अपेक्षित आहे तसं सगळं घरात घडतंय, काहीच टेन्शन नाहीये. अरे पण मग तू ऑफिस मध्ये काय करतोयस? तू आता हनीमूनला जाणं अपेक्षित आहे. हो, पण आमच्या घरचं देव प्रकरण अजून संपतच नाहीये. आता आज सुद्धा सुनबाईंना घेऊन एका देवीला जायचा प्लॅन. सो ते सगळं झालं की जाऊ हनीमूनला. आणि आम्ही का नाही जाणार हनीमूनला? आम्हाला एवढं छान हनीमून पॅकेज गिफ्ट केलंय तुम्ही, ते काय वाया जाऊ देणार आहे? अरे आम्ही दिलंय म्हणून नाही रे, पण ही अशी एक हक्काची सुट्टी असते ना ज्याला कोणी नाही म्हणत नाही. आणि नंतर ना सुट्टी घेण्यासाठी 10 वेळा विचार करायला लागतो. ही एकच अशी सुट्टी आहे ज्या सुट्टीसाठी सगळे प्रोत्साहन देतात. सो डोंट मिस द अपॉर्च्युनिटी. काय? आय नो, आणि मीही त्याचीच वाट बघतोय. झालं आता बोलून? येस. चल निघा. आता मी थोडं काम करतो. मनीष, श्री, अरे मला माहितीये तुझ्यावर कामाचं किती प्रेशर येते. अरे मनीष, बाकी स्टाफ आहे, आम्ही करू मॅनेज. नाही, त्यात शंकाच नाहीये, पण अरे माझंही लक्ष लागत नाहीये ना. हे बघ, आपण आत्ताच नवीन प्रोडक्ट लॉन्च केलंय, आपली नवीन कंपनी नुकतीच सेटल होतीये. मी हनीमूनला जाणार आहे, प्रश्नच नाही. पण जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत तर मला ऑफिसला येऊ दे प्लीज. होतंय, गीता आणि माझं भांडण होतंय. अरे शक्यच नाही, कारण गेले 2 दिवस माझी आई आणि गीता इतक्या गप्पा मारताय की मी घरी आहे की नाही ह्याचंही त्यांना भान नाहीये. वा, उत्तम. नाही, असंच राहू देत. घरामध्ये सतत असं हसतं खेळतं वातावरण असू देत. हे रुसवे फुगवे अबोला ह्यात उगाच फार वेळ जातो. नाही, त्याचे तर आता मी तुझ्याकडे क्लासेस लावणार आहे. या बरं, चला अकाउंट्स मध्ये जाऊया. श्री ऐक ना, थँक्यू सो मच फॉर सच अ लवली हनीमून पॅकेज. हो, चला. तुम्ही सगळ्यांनी खूप केलेत आमच्यासाठी. अगदी कालचं फंक्शन सुद्धा फॅब्युलस झालं. थँक्यू. घरी सांगेन सगळ्यांना. इनफॅक्ट गीता सुद्धा म्हणाली की मी घरी फोन करते म्हणून. प्लेजर इज ऑल आवर्स. चला आता. चला. चल. सव्वीस कशी? वहिनी सरळ उभ्या राहा ना तुम्ही. मला उंची मोजू दे गाऊनची. अगं पण नकोय मला गाऊन, ते असं तंबू सारखे दिसतात ग. काही तंबू सारखं दिसत नाही. मी आता एक शिवून ठेवते तुम्हाला, म्हणजे उन्हाळ्यात रात्रीचा घालायला बरा पडेल. अगं पण नाही आवडत ना मला ते असं मोकळं मोकळं. एक गुड न्यूज आहे. काय? कुणाकडे? जान्हवी, लग्न ठरलं कुणाचं? तुझं ठरलंय लग्न? आता मी बोलू? बोल. अत्यानंद महाराजांनी श्री आणि जान्हवीच्या बाळाचं भाकीत केलंय ते सांगायचं होतं. काय म्हणाले? ते म्हणाले श्री आणि जान्हवीच्या बाळाचा पायगुण खूप चांगला असणार आहे. पण हे मागच्या वेळी सांगितलंस तू. अहो आज परत म्हणाले म्हणून परत सांगते. तर बाळाच्या आगमनानंतर श्री आणि जान्हवीचा भाग्योदय होणार आहे. हे काय होणार आहे? मुलगा का मुलगी ते नाही विचारलं हो वहिनी. बरं, पण अजून काय म्हणाले? आईंना पतवंड दिसेल ना ग? हो ग ताई, अतिशय आनंद असणार आहे बाळाच्या जन्मानंतर. सगळ्या घराचीच भरभराट होणार आहे. भरभराट होणार आहे. वहिनी बघा, बाळाचा नुसता विचार सुरू झाला तरी कसं छान छान घडतंय. मग प्रत्यक्षात बाळ आल्यानंतर तर काय, सोन्याहून पिवळं. नाही, या सगळ्या बाबतीत आपण 31 मार्च नंतर बोलूया. हा, आता काही तितकी अर्जन्सी नाहीये ना? राईट. ओके, या बाय. साहेब, नंदन ये रे. साहेब चहा. येस, थँक्यू. दे रे बाबा. बोलून बोलून ना घसा बसलाय माझा. बोला, काय बोलायचं आहे? साहेब,
आपली पोरं सांगत होती की ते साईटवर आपल्याबद्दल काहीतरी छापून आलंय. अच्छा, मग काय नाही, म्हणजे आपल्याबद्दल म्हणजे विघ्नेश्वर बेकर्स बद्दल. हो अरे, माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त रिस्पॉन्स आहे आपल्या प्रोडक्टला. हा, म्हणजे आपली पोरं सांगत होती की ते खूप चर्चा होते. अरे आता एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च केलं म्हटल्यानंतर उलट चर्चा या होणारच. त्यात आपण खूप मोठी उडी मारली. होय साहेब, पण लोकांच्या डोळ्यात येत आहे ना. अरे पण आपल्या प्रॉडक्टला गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश सगळीकडनं खूप डिमांड आहे, खूप एन्क्वायरी होतीये. ते महत्वाचं आहे. साहेब, म्हणजे काळजी करण्यासारखं काही नाही ना. नंदन, काळजी कसली आहे त्यात? हे बघ, काम वाढलं ना की काळजी नाही, कष्ट वाढवायचे असतात आणि आपण ते करतोय. कष्टाला पर्याय नसतो. होय साहेब. श्री, मनीष, ये ना. श्री, कॅन वी टॉक? येस, ऑफकोर्स. नंदन, हे घेऊन जाशील? श्री, आपण जे नवीन प्रोडक्ट लॉन्च केलंय त्याच्याबद्दल सोशल नेटवर्किंग साईट्सवर निगेटिव्ह पब्लिसिटी केली जाते. आता नंदनही मला असंच काहीतरी सांगत होता बहुतेक. ते पण आहे काय? नाही, ते चेक करावं लागेल. म्हणजे मला इतकंच कळलंय की आपल्या प्रोडक्ट बद्दल निगेटिव्ह बोललं जातंय, लिहिलं जातंय. हॅलो, हा विवित्या. काय का काय अर्जंटली काय बोलायचं? जान्हवीताई, जान्हवीताई, डोळा लागला होता का? गॉड, किती छान होतं ते सगळं. काय स्वप्न बघितलं वाटतं? या स्वप्नातून बाहेरच पडू नये असं वाटत होतं मला. सॉरी ताई, मी उगाच मध्येच. अरे नाही, तू नाही नाही तसं नाही. अरे तू निघाली नाहीस अजून? मी
हा मी ही एवढी फाईल सेव्ह करते आणि निघते लगेच. बर. श्रीला हे स्वप्न कधी एकदा सांगते असं झालंय. आता दिवसा पण बाळाची स्वप्न पाहायला लागलीये मी. हा विवेत्या, नाही नाही काही काही काळजी करण्यासारखं नाहीये अगं. हा म्हणजे तसं वाटत तरी नाहीये. हो बघूया ना. नाही 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 तुम्हीही काळजी करू नका. हा एक्झॅक्टली मी सांगतो सगळ्यांना. बेबी आत्या माझ्यावर विश्वास ठेव. मी करतोय सगळं. आणि प्लीज काळजी करू नका. मी बोलतो तुझ्याशी नंतर. हो मी फोन करतो. बाय. या. काय हे सगळं नक्की सुरू कुठून झालंय? काहीच कल्पना नाही रे. अचानकच कानावर आलंय. कमाल आहे. नाही आणि प्रॉब्लेम हा आहे की ही निगेटिव्ह पब्लिसिटी खूप झपाट्याने वाढतीये श्री. नाही पण त्यांचं नेमकं म्हणणं काय? श्री त्यांचं म्हणणं असं आहे की प्रोडक्ट बंद करा. नाही म्हणजे याला काय अर्थ आहे? लोकांना काय आवडत काय नाहीये? प्रॉडक्टचं पॅकेजिंग आवडत नाहीये, चव आवडत नाहीये, किंमत आवडत नाहीये, हँडलिंग काय आवडत काय नाहीये. मनीष तू एक काम कर, एक मीटिंग कॉल कर. आपल्याला लगेच रिव्ह्यू घ्यायला हवा. श्री श्री मला वाटत नाही की ही कारण आहेत. मग काय मनीष? अरे लोकांना काय आवडत नाहीये हे आपण शोधून तर काढलं पाहिजे आणि त्यात लगेच बदलही केले पाहिजे. नाव 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 आवडत नाहीये त्यांना. मी तुझा लॅपटॉप वापरू? मी तुला दाखवतो काय प्रॉब्लेम हो आहे. प्लीज प्लीज दाखव ना. इथे. हा मला देवाने पाठवलंय ह्या जगाच्या कल्याणासाठी, पीडितांच्या आधारासाठी आणि ह्या जगाच्या उद्धारासाठी. आणि हे एवढं मोठं पवित्र काम माझ्यावर सोपवलं ईश्वराने. कारण माझ्यामध्ये देवाचा अंश आहे. तुम्ही सर्व ही ईश्वराची लेकरं आहात. त्याचं लक्ष आहे तुमच्यावर. हा परमपूज्य पिता माझ्या डोळ्यांनी बघतो, ऐकतो आणि बोलतो. तोच माझा आत्मविश्वास आणि तोच माझा स्वाभिमान. तो म्हणजे मी आणि मी म्हणजे तो. भक्तप्रसाद महाराज की जय. भक्तप्रसाद महाराज की जय. भक्तप्रसाद महाराज की जय. भक्तप्रसाद महाराज की जय. अपमान, घोर अपमान, परम पूज्य ईश्वराचा घोर अपमान.
अगदी छोट्यातल्या छोट्या लिगल प्रोसिजर अगदी व्यवस्थित पूर्ण केली आहे. भागीरथी मॅडमचा तसा आदेशच होता. प्रत्येक गोष्ट कायदेशीर आहे. आपण सर्व परमिशन्स घेतल्या आहेत. आपल्याकडे रीतसर सर्व कागदपत्र आहेत. पण मग हे 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 सगळं का? सॉरी साहेब, खरंच मलाही कळत नाही की हे सर्व का घडतंय. वकील साहेब, आय एम सॉरी. मी तुम्हाला काहीच म्हणत नाहीये आणि का हा प्रश्न मी तुम्हाला विचारायलाच नको. बट आय मीन हे सगळं हे का, कशासाठी, याचं काय काय घडण्याचं कारणच नाहीये. नाही, आपल्यासाठी नाहीच आहे श्री, पण इतर कोणासाठी ते असू शकतं ना. म्हणजे आपले असतीलच ना हितशत्रू. काय हितशत्रू? अरे मग त्यांना म्हणावं कॉम्पिटिशन करा ना आमच्या बरोबर. आमच्या प्रॉडक्ट बद्दल काहीच तक्रार असेल किंवा प्रॉडक्ट मध्ये जर काही कमतरता असेल ना तर आम्ही समजू शकतो. आम्ही दाखवू ना, आम्ही लोकांना दाखवू, आम्ही आमची प्रॉडक्ट कशी मॅन्युफॅक्चर करतो हे सगळं दाखवू, काही प्रॉब्लेम नाहीये. पण नावाबद्दल ऑब्जेक्शन काय घ्यायचंय? आणि विघ्नेश्वर बेकर्स यानं विघ्नेश्वराचा कसा काय अपमान होतोय मला काही कळत नाहीये. अरे एखाद्याची श्रद्धा असू शकते म्हणून नाही का कोणी नाव ठेवू शकत? काय वेडेपणा आहे हा. नाही नाही, ही सगळी माणसं आहेत कोण? नाही, मला तर असं वाटतं की कोणीतरी मुद्दाम ठरवून आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न करतो. मार्केटमधलं आपलं प्रॉडक्ट बाहेर काढण्यासाठी कोणीतरी डाव रचलाय हा. मलाही तसंच वाटतंय. श्री, आपण त्यांना उत्तर देऊयात. त्यांनी त्या वेब पेजवर जे काही. नाही, नको. मी काय म्हणतो, तुम्ही जर म्हणत असाल तर आपण अगदी कायदेशीर त्याला उत्तर देऊया. नको. नाही, इट्स टू अर्ली टू रिॲक्ट. आणि सोशल नेटवर्किंग साईट्स वरती आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला असतो. इथे फक्त या अधिकाराचा कोणीतरी गैरवापर करतात, दॅट्स इट. त्यामुळे मला तरी असं वाटतं की आत्ता आपण लगेच यावर रिॲक्ट नको व्हायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ह्या सगळ्याला आत्ता इतकं महत्वच द्यायला नको. कारण त्यांना काय नावच आवडलेलं नाहीये ना. प्रॉडक्टच्या क्वालिटीबद्दल तर कोणी शंका घेतलेली नाहीये. म्हणजे त्या दृष्टीनं आपलं प्रॉडक्ट सेफ आहे. अरे पण याचा आपल्या प्रोडक्टच्या विक्रीवर परिणाम होऊ शकतो. ही निगेटिव्ह पब्लिसिटी आत्ता या स्टेजला आपल्या प्रोडक्टसाठी चांगली नाही श्री. अरे आत्ता कुठे बाजारात आपलं प्रोडक्ट आलंय. नाही, मी नाकारत नाहीच आहे, पण आता ह्यापेक्षा दुसरा कुठलाही सेफ पर्याय मला तरी दिसत नाही. म्हणजे आता आपण बारीकशी जरी रिॲक्शन दिली ना तरी आपणच ही सगळी चर्चा मोठी करतोय असं उगाच वाटेल. त्यापेक्षा आता आपण वाट बघायला. अरे पण आपल्या साईटवर सुद्धा लोक आता रिॲक्ट व्हायला लागले श्री. उगाच मताने मत वाढत चाललंय. तीच तर गंमत आहे ना. जितके लोक मतदानासाठी घराबाहेर पडत नाहीत ना त्यापेक्षा जास्त लोक ह्या असल्या बाबतीत आपली मतं व्यक्त करतात. मनीष, माझी एकच रिक्वेस्ट आहे. बोल ना. म्हणजे माझ्या वतीनं तुम्ही सगळ्या स्टाफला सांगा, त्यांना म्हणावं आपण सगळे गोखले गृहोद्योगाला रिप्रेझेंट करतो. तेव्हा मला न विचारता किंवा मला न सांगता कुणीही कुठल्याही पद्धतीची रिॲक्शन द्यायची नाही कुठेच. ओके, सांगतो. चला साहेब, येऊ मी. मी पण येतो. पिंट्या, काय सुंदर स्वप्न पाहिलंय माहितीये मी आज. ताई, खरं तर माझंही स्वप्न पूर्ण झालंय. म्हणजे ताई, नोकरी अगदी मनासारखी मिळाली. नाहीतर आधी काय, नोकरीला जा, पाट्या टाकल्यासारखी कामं करा, घरी या, संपलं. पण ताई, किशोर साहेब आहेत ना आमचे, खूप चांगले आहेत. खूप प्रेमानं वागवतात, आपुलकीनं वागवतात आणि आपल्याला कोणीतरी किंमत दिली, मान दिला तर आपल्याला पण बरं वाटतं ना ताई. खरंय तुझं. म्हणजे आपण पैसा कितीही कमवला तरी आपल्याला वागणूक कशी मिळते हे फार महत्वाचं असतं, नाही? आणि या कंपनीत सगळं तसंच आहे ताई. म्हणजे वेळच्या वेळी पैसेही देतात आणि सारखं सारखं आम्ही मालक आहोत, तुम्ही नोकर आहात याची जाणीवही करून देत नाही. तू खुश असे ऐकून खूप छान वाटतंय मला. पण पिंट्या, अरे तू एखादा फोन करत जा ना. म्हणजे मला मान्य आहे खूप काम असेल तुला, पण तू नंतर फोन करतोस, इतकं सांगण्यासाठी तरी फोन उचलू शकतोस ना. काळजी वाटते रे. सॉरी यार तायडा, अगं खरंच खूप काम असतं हल्ली इथे. आणि मला ना या ऑफिसमध्ये टिकायचंय, पैसे कमवायचे बाबांसाठी. पण बाबांना हवेत का ते पैसे? बाबांना पैसे कधीच नको असतात ग. पण पैशांनी जे सुख विकत घेता येतं ना ते मला आईबाबांसाठी घ्यायचं. हे तुला माहितीये,
मला आई बाबांना ना एकदा विमानात बसवायचंय. वाव, खरंच पिंट्या? हो, आईची फार इच्छा आहे ना विमानात बसायची, ती पूर्ण करायची आहे मला. बाबांना पण नेईन, ते पण कधीतरी बोलले होते तसं मला. हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा मी खूप मन लावून काम करेन, खूप पैसे कमवेन. बरं, तू काय काम करतोस ते तरी सांग मला.